ठिकाण कितीही लांब असो, मनातील इच्छा आणि प्रवासाची नितांत आवड तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाणारच. रोजच्या धावपळीपासून आणि मनातील अस्वस्थतेपासून थोडा वेळ दूर जाऊन मनाला समाधान देणे हे फक्त प्रवासात शक्य आहे. हेच मानसिक समाधान मिळवण्यासाठी प्रवासासाठी निवडलेलं ठिकाण आहे सातारा. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले, इतिहास आणि श्रद्धेचे केंद्र असलेले सातारा, अभिमानाचा ठसा, गजबजत्या जीवनाचा अनुभव, खाण्यातील गोडवा, शांततेची भेट, भक्ती आणि इतिहासाची जाणीव आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनुभवणार आहोत. जरी हा प्रवास एकदिवसीय असला तरी पाहण्यासारखी अनेक ठिकाणे असल्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला 2 भागात पाहायला मिळणार आहे. चला तर मग सुरुवात करूया साताऱ्याच्या या सुंदर प्रवासाला. आणि हो, प्रवास अर्धवट सोडू नका हा. शेवटपर्यंत माझ्यासोबत नक्की राहा. मित्रांनो, आता मी 9:45 वाजता रबाळे स्टेशनला पोहोचलोय आणि रबाळे स्टेशनच्या बाहेर जो हायवे आहे ना, तिथून आता आपल्याला साताऱ्यासाठी बस पकडायची आहे. सुशांत कदम. हा, किती नंबर? 5 नंबरचा गट सेकंडला. तसं पाहायला गेलं तर आजच्या ट्रिपचं विशेष प्लॅनिंग केलं नव्हतं. आज दुपारी अचानक ऑनलाईन बस बुकिंग केलं आणि मुंबईला बाय करून प्रवासाला सुरुवात केली. कधी कधी अशाच अचानक घेतलेल्या निर्णयात खरी मजा असते. स्लीपर आहे आणि खाली सिटिंग आहे, सो अशी ही बसची सोय आहे. आता मी विचारलं की किती वाजता पोहोचणार साताऱ्याला, तर त्याने सांगितलं की 6 वाजेपर्यंत साताऱ्याला पोहोचणार. चला, गुड नाईट. सुप्रभात मित्रांनो. तर आता सकाळचे 5:30 वाजलेत आणि 5:30 वाजता आपण थेट साताऱ्यामध्ये पोहोचलेलो आहोत. आता पहिल्यांदा आपल्याला अंघोळीसाठी जागा शोधायची आणि त्याच्यानंतर पुढचा प्लॅन असेल. तर मित्रांनो, हा आहे साताऱ्याचा ST स्टँड. तर बऱ्याच अशा ST्या या ठिकाणी लागलेल्या आहेत. सो आता इथे जरा आपण आजूबाजूला एन्क्वायरी करूया की आपल्याला आंघोळीसाठी कुठे कोणती लॉज वगैरे मिळते का. तर मित्रांनो, फायनली आपल्याला आंघोळीसाठी ते जे रिक्षावाले काका होते त्यांनी एक जागा आपल्याला शोधून दिली. आंघोळीसाठी मी 300 रुपये पे केलेत. सो विच इज गुड, कारण की सकाळीच 5:30 वाजता आपल्याला तशी काही सोय मिळणार नव्हती आणि ऑटोचे 100, असे टोटल 400 रुपये स्पेंड झालेत. मस्त फ्रेश वगैरे होईन आणि पुढच्या प्रवासाला आपण निघूया. चला. सुप्रभात मित्रांनो. तर आता मी फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता 7 वाजलेत आणि आता आपल्याला पुन्हा सातारा स्टँडच्या इथे जायचं आहे आणि तिथे आता आपण ब्रेकफास्ट करणार आहोत. त्यात महत्त्वाची सांगायचं झालं ना, तर मी सोलो ट्रॅव्हलिंग करतो आहे आणि ते देखील माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा सोलो ट्रॅव्हलिंग करतो आहे. सो हा एक माझ्यासाठीचा खूप अनुभवाचा प्रवास असणार आहे, जो मी तुमच्याशी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे. सो चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. सकाळी साताऱ्याच्या बाजारात पाऊल ठेवलं आणि एक वेगळीच ऊर्जा जाणवली. हवेत गारवा होता, पण बाजार मात्र आधीच जागा झाला होता. हिरव्यागार भाज्या पाहून डोळेच तृप्त झाले. ताजी भाजी घ्या हो, अशी हाक कानावर पडत होती आणि बाजार जिवंत झाल्यासारखा वाटत होता. एकूणच सांगायचं तर सकाळचा साताऱ्याचा बाजार म्हणजे केवळ खरेदी नाही, तर अनुभव आहे, ज्यात गंध आहे आणि माणुसकीची ऊब आहे.
तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. तर सकाळीच सकाळीच आपण सूर्यदेवांचं दर्शन घेत घेत आपण महाराजांना देखील मानाचा मुजरा दिलाय आणि आता इथून आपण ब्रेकफास्ट करायला जाऊया. चला, खूप छान सकाळ झाली आपली. आता वेळ आहे सकाळची न्याहारी करण्याची, म्हणून मी निघालो साताऱ्यातील फेमस चंद्रविलासला. तर मित्रांनो, इथे आपण नाश्त्यासाठी पोहे घेतलेत. सकाळीच मस्तपैकी पोहे आणि त्याच्यावरती शेव टाकलेत आणि लिंबू. सो चला आता नाश्ता करूया बरोबर आणि मग आपण पुढच्या प्रवासाला निघूया. पोह्यांची जी क्वांटिटी ना चांगली आहे. पोह्यामध्ये ना बारीक अशी मिरची टाकली आहे. सो आणि थोडासा हलकासा ना गोडूस पण आहे आणि शेव टाकल्यामुळे क्रिस्पीनेस येत आहे. मित्रांनो, आपला आता चंद्रविलासला पोट भरून नाश्ता झाला आहे आणि आता आपण सातारा एक्सप्लोअर करणार आहोत. तर आजच्या दिवसामध्ये ना मी साताऱ्यातील 7 ते 8 ठिकाणं एक्सप्लोअर करणार आहे आणि त्याच्यासाठी ना मी ही ऑटो हायर केली आहे. आणि आता आपण तसं पाहायला गेलं तर साताऱ्याच्या सेंटरला आहोत. सकाळी साताऱ्याच्या रस्त्यावरून प्रवास करताना सूर्यदेवांचे झालेले दर्शन आणि हवेतला गारवा मनाला अत्यंत प्रसन्नता देत होता. या ठिकाणी आपण बघत आहोत जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य न्यायालय आणि पंचायत समिती. प्रवासादरम्यान एखाद्या स्थानिक व्यक्तीला आपल्यासोबत घेऊन जाण्याचा हाच एक महत्त्वाचा फायदा. आता आपण हे समोर जे बघतोय ते आहे यशवंतराव चव्हाण प्रवेशद्वार, म्हणजेच साताऱ्यामधील सैनिक स्कूल. सैन्य भरती जी होते ना ती महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्यातूनच होते. मी सकाळी ज्यावेळेस साताऱ्यामध्ये उतरलो त्यावेळेस सकाळीच बरीच मुलं रस्त्यावरती जॉगिंग करत होती. मित्रांनो, आता आपण आपल्या पहिल्या ठिकाणाला आलो आहोत, ते म्हणजेच संगम माऊली. तर हे साताऱ्यामधील खूप निसर्गरम्य असं आणि ऐतिहासिक असं ठिकाण म्हणायला हरकत नाही. कारण की या ठिकाणी तुम्ही बघताय माझ्या पाठीमागे आहे एक नदी. पाठीमागे कृष्णा आणि कोयना नदीचा संगम होतोय. खूप छान वाटतंय की जिथे आपण 2 नद्यांचा संगम बघतोय. आणि खरं म्हणाल ना, ती एक शांतता आणि प्रसन्नता. संगम माऊली परिसरात एक सुंदर शिवमंदिर असून मंदिराचे बांधकाम खूप साधं असलं तरी त्याची रचना आणि वास्तुकला खूप आकर्षक आहे. मंदिरात पाऊल टाकताच एक वेगळी शांतता जाणवते. मी थोडा वेळ इथे बसलो आणि शांत वातावरणात मन पूर्णपणे स्थिर झालं. मंदिराभोवती असलेला निसर्ग या ठिकाणाचं सौंदर्य अजून वाढवतो. प्रत्येक कोणातून पाहिलं तरी मंदिराची रचना वेगळी आणि सुंदर वाटते. ही जागा डोळ्यांना सुंदर आणि मनाला शांत करणारी आहे. निसर्ग आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम म्हणजे संगम माऊली. छत्रपती शाहू महाराजांचा गौरवशाली इतिहास साताऱ्याशी जोडलेला असून शाहू महाराजांची समाधी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. संगम माऊली फक्त एक ठिकाण नाही तर अनुभव आहे, जिथे निसर्ग, श्रद्धा आणि मनाची शांती एकत्र येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळीच आपण निसर्गाचं दर्शन घेतलंय. वाह, क्या बात आहे. एवढं प्रसन्न, एवढं हलकं वाटतंय. खूप 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 छान वाटतंय. आणि थंड हवा आणि पक्ष्यांचा किलबिलाट. म्हणजे प्रवासामध्ये असं जर एखादं ठिकाण भेटतं त्यावेळेस जी मनाला शांती मिळते ना, ती मी या ठिकाणी अनुभवतोय.
मित्रांनो, आता आपण आपल्या दुसऱ्या ठिकाणावरती आलो आहोत. ते ठिकाण म्हणजेच नटराज मंदिर. माझ्या पाठीमागे आहे नटराज मंदिर. आता आपण आतमध्ये जाऊया आणि नटराज मंदिर पाहून घेऊया आणि देवाचं दर्शन देखील घेऊया. चला. या मंदिराची स्थापना 1981 मध्ये झाली असून 3 वर्षात हे मंदिर पूर्ण झाले. मंदिराचे बांधकाम दक्षिण भारत शैलीत केलेले असून 4ही प्रवेशद्वारांवरील देवी देवतांच्या शिल्पकला अतिशय सुंदर आणि मनाला आकर्षित करतात. धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टीने हे मंदिर अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. मित्रांनो, आपण आतमध्ये गेलो, मंदिर पूर्णपणे एक्सप्लोर केलं आणि देवाचं दर्शन देखील घेतलं. सगळ्यात शांत आणि स्वच्छ ठिकाण मला या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि आतमध्ये ना व्हिडिओग्राफीला फोटोग्राफीला परमिशन नाही आहे. सो आपण आतमध्ये पाहून आलो आहे. आतमध्ये ना 4, जसं हे पाठीमागे तुम्ही बघताय ना मेन प्रवेशद्वार, ते आहे महाराष्ट्र प्रवेशद्वार. असे 4 प्रवेशद्वार आहेत 4 दिशांना, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश. आणि मध्यभागी नटराज मंदिर आहे. नटराज देवांची मूर्ती देखील आहे. आणि महाराष्ट्र प्रवेशद्वाराच्या बाजूलाच मारुतीरायांचं मंदिर आहे. त्याच्या बाजूला गणपती बाप्पांचं देखील मंदिर आहे. असं हे शांत असं साताऱ्यामधील दुसरं ठिकाण आपण या ठिकाणी एक्सप्लोअर केलं आहे. सुमारे 50 वर्ष जुनं असं हे मंदिर या ठिकाणी बघतोय. आणि ही जी तुम्ही प्रवेशद्वार बघताय ना, हे साऊथमधील पद्धतीत बांधलेले प्रवेशद्वार आहेत. आणि नक्षीकाम आणि रंगरंगोटी खूप छान पद्धतीने केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वच्छता आणि शांतता ही मला इथे अनुभवायला मिळाली. सो चला, आता आपण तिसऱ्या ठिकाणी जाणार आहोत. तिथे आपण साताऱ्यातील सगळ्यात फेमस गोष्ट आपण बघणार आहोत आणि काय करणार आहोत ते मी तुम्हाला तिथे गेल्यावरती सांगतो. चला. तर मित्रांनो, मी मगाशी तुम्हाला बोललेलं ना नटराज मंदिराच्या इथे आपलं जे तिसरं ठिकाण आहे, ज्याच्यासाठी मी खूप उत्सुक होतो, तर ते ठिकाण म्हणजे साताऱ्याची शान, म्हणजेच साताऱ्याचा कंदी पेढा. सो ब्रेकफास्ट केलं, मला वाटलेलं की पोटात काय जागा नाही राहणार, परंतु 2 ठिकाणं फिरल्यानंतर मला एक आतून हुसकी यायला लागली की पेढा आता खाल्ला पाहिजे. आलो आहोत ते म्हणजेच लाटकर यांच्या 1920 पासून असलेल्या कंदी पेढ्याच्या शॉपवरती. तर हे जे दादा आहेत, दादा आपलं नाव काय बोललात? अमित देवदास लाटकर. अमित लाटकर. पहिल्यांदा पेढा खाऊया, नंतर त्यांच्याशी थोड्याफार गप्पा मारूया. सॉफ्ट आणि खवा आणि वेलची यांचं कॉम्बिनेशन आहे पूर्णपणे. आतमध्ये प्रोसेस आम्ही बघितली, जी तुम्हाला दिसत असेल. ते खूप मेहनत करून ते कंदी पेढा बनवतात. सो दादा, हे तुमचं जे शॉप आहे ते 1920 पासून साताऱ्यामध्ये, तसं पाहायला गेलं 1920 पासून आमचा व्यवसाय चालू आहे. अच्छा, म्हणजे आमची ही 4थी पिढी. बरं. पण आमचं हे शॉप 1987 पासून, ज्या शॉप मध्ये तुम्ही आता आहे. अच्छा. पण खरा जो व्यवसाय पेढ्यात चालू झाला तो 1920 पासून झाला, जे आमच्या पंजोबांनी चालू केलं. अच्छा, म्हणजे ही कितवी पिढी आहे? ही आमची 4थी पिढी. 4थी पिढी 4थी पिढी आम्ही जे सांभाळत आहे. हा. आता कंदी पेढा खाऊन आता आपण 4 भिंती पाहायला चाललोय. सो पुन्हा आपण आता साताऱ्याच्या सेंटरला आलेलो आहोत. वाजले 10 सकाळचे, परंतु अजूनही ना थंडावा जाणवतोय. म्हणजे गरम असं नाही वाटत आहे, ऊन नाही जाणवत आहे. सो आतापर्यंतचा माझा सोलोचा जो प्रवास आहे खूप छान पद्धतीने होतोय. कारण की ना, म्हणजे प्रवासामध्ये तुम्हाला सांगायचं झालं नाही ते, तर मी पहिल्यांदा सोलो ट्रॅव्हलिंग करतोय. आणि खूप दिवसांपासूनची माझी ही इच्छा होती की सोलो ट्रॅव्हलिंग मला करायचंय. आणि बरेच प्रयत्न करत होतो, परंतु घरातून पाऊल काही सरकत नव्हतं. पण आज म्हटलं, विचार केला की ही गाठ आज आपल्याला सोडायची आहे आणि आपल्याला सोलो ट्रॅव्हलिंग करायचंय. मित्रांनो, आता आपण आपल्या 4थ्या ठिकाणी आलो आहोत. ते म्हणजेच साताऱ्यामधील 4 भिंती. तर मी आता पायथ्याशी आहे. इकडून पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे. तर चला, आता आपण वरती जाऊया. काका रिक्षामध्येच थांबलेत, कारण की माझी बॅग आहे. सो थोडंसं रोडवरतीच असल्या कारणाने आम्ही असंच जात नाही आहोत. काका बोलले मी थांबतो, तुम्ही जाऊन या वरती.
सो चला इकडे बघाल ना तर मला ही अशी झाडं पाहायला मिळतात ज्याच्यावरती ही पिवळ्या रंगाची फुलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. सो खूप छान वाटते पाहून इथे या पिवळ्या रंगाच्या फुलांना. बघा सगळीकडेच तशीच फुलं आपल्याला पाहायला मिळतात. ते बघा इकडे देखील आहेत आणि इकडे हे झाड मला वेगळंच वाटलं. एक म्हणजे आपल्या शेंगा कशा असतात सो शेंगाच आहेत तसं पाहायला गेलात तर. शेंगा आणि फुलं आहेत. वाव. मित्रांनो फायनली आता आपण 4 भिंती जिथे आहेत ना तिथे आपण पोहोचलेलो आहोत. पाठीमागे तुम्ही बघताय 4 भिंती स्मारक आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकदम उंचावरती आहे, टेकडीवरती आहे आणि इथूनच आपल्याला तुम्ही बघाल पाठीमागे संपूर्ण साताऱ्याचं दर्शन होत आहे. तसं पाहायला गेलंत ना तर खूप शांतता, थंड हवा, शुद्ध वातावरण हे आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतंय. सो शक्यतो प्रवास हा असाच असला पाहिजे किंवा अशाच ठिकाणी असला पाहिजे जिथे गेल्याच्या नंतर आपल्या मनाला एक शांतता मिळेल. म्हणजेच ज्याच्यासाठी आपण हा प्रवास करतोय ते म्हणजेच मानसिक समाधान जे या ठिकाणी आल्याच्या नंतर मला अनुभवायला मिळतंय. 4 भिंती हे ऐतिहासिक स्मारक पाहताना मला आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची शौर्यगाथा आठवली. पुतळे, दगडी स्तंभ आणि भिंतींच्या कोपऱ्यातून वीरतेची आणि बलिदानाची भावना जाणवली. मी इथे उभा राहून फक्त दृश्य पाहत नव्हतो तर त्या इतिहासाशी थेट जोडले असल्यासारखे मला वाटत होते. तिथल्या अनुभवातून मला इतिहास, देशभक्ती आणि नैसर्गिक सौंदर्य एकत्र अनुभवण्याची संधी मिळाली. 4 भिंतींच्या त्या टेकडीवरचा अनुभव मी कधीच विसरणार नाही. मित्रांनो 4 भिंती एक्सप्लोर तर केल्या आणि ना मी पायऱ्या उतरून खाली जात होतो आपल्या ऑटोकडे. परंतु इथे मला ना खाली उतरावंसंच वाटत नव्हतं कारण की एवढी शांतता आणि थंड हवा या ठिकाणी वाहते ना. मला असं वाटलं की इथेच पायऱ्यांवरती काही वेळ थोडंसं बसूया. खरंच मनापासून सांगतो की इथे आल्याच्या नंतर पाय हलवाविषयीच वाटत नाहीत. सो छान ठिकाण आहे प्रवासाचं हे. तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जरी हा प्रवास एकदिवसीय असला तरी पाहण्यासारखी अनेक ठिकाणे असल्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला 2 भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. आत्तापर्यंतच्या या साताऱ्याच्या प्रवासात मला तरी मानसिक समाधान मिळालं. तुम्हाला देखील मिळालं का ते मला कमेंट करून नक्की सांगा. हो, इथपर्यंत तुम्ही माझ्यासोबत प्रवास केलात त्याबद्दल धन्यवाद. चला पुन्हा भेटूया साताऱ्याच्या दुसऱ्या भागात. तोपर्यंत बाय बाय.